काय सुंदर जाळी आहे आणि टेस्ट तर अफलातूनच। आज आपण करतोय फोकाशिया ब्रेडची रेसिपी। फ्लेवरफुल असा हा ब्रेड आहे, कसा करायचा लगेच पाहूया। त्यासाठी 1 कप कोमट पाण्यामध्ये 1.5 चमचा साखर आणि 1 चमचा ईस्ट घालायचं। 15 मिनिटे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं। यामध्ये घालूया 2 कप मैदा, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून तेल। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता लागेल तसं यामध्ये पाणी घालणार आहोत। तर साधारण पुन्हा अर्धा कप एवढं पाणी मला लागलेलं आहे। असं टेक्स्चर आलं पाहिजे। अर्ध्या तासाने पुन्हा आपण हे चेक करूया। अर्ध्या तासानंतर असं हे पीठ फुगून येतं, भरपूर असे बबल्स आलेले आहेत। तर काय करायचं, थोडंसं तेल लावायचं आणि हाताने असं हे स्ट्रेच करून घ्यायचं। तर ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे। आता हे पुन्हा झाकून ओव्हरनाईट आपण फ्रीजमध्ये फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। ब्रेड बेक करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला टीन तयार करून घ्यायचं आहे। तेल लावून ग्रीस करून घ्यायचं। बटर पेपर असेल तर तो लावायचा। हे बघा वरपर्यंत फुललंय आणि ते तुम्हाला जाळी दिसत असेल। ॲटलिस्ट ओव्हरनाईट तरी तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, ज्यामुळे ब्रेडचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं। पहा मस्त एअर बबल्स यामध्ये फॉर्म झालेले आहेत आणि असं स्ट्रेची टेक्स्चर याला आलं पाहिजे। लगेचच आपण हे पीठ टीनमध्ये काढून घेऊया। आता आपण हे अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरला झाकून ठेवूया। या ब्रेडसाठी लागणाऱ्या भाज्या चिरून घेऊया। तर इथे मी कांदा आणि कोथिंबीरच वापरणार आहे। ब्रेड पहा किती मस्त एअरी झालेला आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि याला व्यवस्थित मसाज करून घ्यायचा। पहा किती छान एअर बबल्स यामध्ये फॉर्म झालेले आहेत। लगेचच चिरलेला कांदा कोथिंबीर यावर लावून घेऊया। मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स स्प्रिंकल करूया आणि लगेचच 200 डिग्रीवर 30 मिनिटांसाठी आपण हा ब्रेड बेक करून घेऊया। आणि हा फोकासिया ब्रेड बेक करताना जो काही घरामध्ये घमघमाट सुटतो ना, त्यानेच माणूस वेडं होतं। पहा मस्त आपला फोकासिया ब्रेड बेक झालेला आहे। थोडासा थंड झाला की याला डिमोल्ड करून घ्यायचं आणि लगेचच यावर आपण बटर स्प्रेड करून घेणार आहोत, ज्याने या ब्रेडची टेस्ट आणखीन जास्त एनहान्स होते। तर गरमागरम लगेच आपण हा कट करूया। तुम्ही कुठल्याही ग्रेव्ही सोबत हा सर्व करू शकता किंवा असंच देखील खाऊ शकता। यापासून सँडविच देखील तुम्ही बनवू शकता। झालाय की नाही मस्त जाळीदार। तर कशी वाटली तुम्हाला आजच्या या फोकाशिया ब्रेडची रेसिपी, मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। फेसबुक आणि यूट्यूबवर याची डिटेल रेसिपी पोस्ट केलेली आहे, नक्की चेक